आजकाल अमेरिकेमध्ये सुद्धा आयुर्वेद आणि आयुर्वेदिक औषधी फारच लोकप्रिय होत आहेत. या अमेरिकन लोकांना कळायला लागलंय आपल्या प्राचीन भारतीय पद्धतींमध्ये किती शक्ती येते. कुठल्याही मोठ्या अमेरिकन दुकानात जा, तुम्हाला अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा सापडतीलच. आज आपल्यासोबत आहे गौरी जुन्नरकर, अमेरिकेतल्या प्रसिद्ध वैद्य, ज्या इथल्या लोकांना आपल्या आयुर्वेदाचं महत्त्व शिकवत आहेत. हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण गौरी आपल्यासोबत शेअर करणार आहे खास आयुर्वेदातल्या टिप्स जे तुमचं आयुष्य निरोगी आणि आनंदी करतील. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत गौरी जुन्नरकर, ज्या इथे अमेरिकेत डॅलसमध्ये चालवतात आयुर न्यूट्रिशन. गौरी ह्या आयुर्वेदामध्ये क्लासिकली ट्रेंड आहेत आणि त्यांनी आपल्या भारतीय आयुर्वेदाला घेऊन एक होलिस्टिक अप्रोच न्यूट्रिशनल जगण्यासाठी बनवला आहे. तर आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास ऐकून घेऊयात. सो वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. गौरी, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. येस, आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूयात. तू महाराष्ट्रातून कुठून? मी मुंबईतनं. शिक्षण सगळं मुंबईत झालेलं. मग काय कशात शिकली तू? मी माझं 11वी-12वी झालं सोमयामधनं. आणि त्याच्यानंतर आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन जे म्हणतो ते BMS म्हणतो, ते मित्तल आयुर्वेद कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मुंबईमधनं केलं. वा, सो दॅट्स द ग्रॅज्युएशन कोर्स. वा, आयुर्वेदामध्ये तुला म्हणजे आधीपासून आवड होती वगैरे असं काही होतं का? म्हणजे कशी, मी एक छोटी गोष्ट आहे ते सांगते मी तुला, की मीन्स लहानपणा म्हणजे 7वी-8वी पासून आईला मी मदत करायचे, भाजी कापण्यापासून सगळं. तेव्हा म्हणजे एक दिवस मला आठवतं की असं बोट कापला माझा, आणि मग आईने म्हटलं की एक काम कर, हात धु आणि एक चिमटभर आपलं हळद घे आणि लाव. मी म्हणते की आईला की हळदीने काय होणार आहे, झोंबेल मला. मला काय होणार आहे. म्हटलं ठीक आहे, मी ऐकणार यायचं. आणि म्हटलं की ठीक आहे. मग 2 दिवसानंतर बघितलं की चांगलं ते हिलअप झालं होतं. आणि त्यामुळे माझा इंटरेस्ट आणखीन वाढला की मीन्स आपल्या किचनमध्ये जे स्पायसेस आहेत, राईट, समथिंग म्हणजे जे टर्मरिक आहे, हे एवढं सिम्पल स्पाइस आहे, त्यांनी हिलिंग किती चांगलं होतं आणि इझिली अवेलेबल. आणि म्हणून म्हटलं की आणखीन माझा आय स्टार्टेड लर्निंग मोर. आणि मग फॉर्मली आय गॉट माय ट्रेनिंग ॲज अ BMS. आणि देन आफ्टर दॅट मी 1 वर्ष चरकमध्ये पण होते. त्यांच्या पंचकर्माचं सेंटर होतं तिकडे. अच्छा. तर तिकडे आय वॉज वर्किंग देअर एज वेल. आणि त्यामुळे पंचकर्म आयुर्वेदाबद्दल मीन्स गॉट ट्रेन रिअली वेल. अच्छा. त्याच्यामध्ये. अँड देन आय केम हिअर. तू इथे कुठल्या विजावर आलीस? स्टुडंट विजावरती आली होती. ओके. तुझ्या मास्टर्स साठी आली तू? मी मास्टर्स साठी आले होते. लवली. मग कुठल्या फील्ड मध्ये मास्टर्स केलं? मी मास्टर्स केलं न्यूट्रिशन मध्ये. सो सिमिलर इन द हेल्थ डोमेन. कारण काय होतं की जेव्हा मी विचार करत होते की इकडे यायचं तर मी काय करू शकते की जे आयुर्वेदाबद्दल एकदम सिमिलर असेल. आणि आयुर्वेदामध्ये कसं की 80% सगळं आहारावरती आहे. त्यामुळे म्हटलं की आपण जर आहाराबद्दल आपल्याला आधीच माहिती आहे तर वाय नॉट लर्न अबाउट न्यूट्रिशन. सो तर मी तो रिसर्च केला की तुम्ही की इकडे मास्टर येऊन न्यूट्रिशन करायचं आणि पुढे यू कॅन बिकम अ रजिस्टर्ड डायटिशियन आणि मग स्वतःची तुम्ही न्यूट्रिशनची प्रॅक्टिस काढू शकता. यू गेट अ लायसन्स ॲज अ लायसन्स डायटिशियन ॲज वेल. सो मी स्टेट ऑफ टेक्सास आय एम अ लायसन्स डायटिशियन. आता मला एक सॉरी, थोडा मे बी ऑफ टॉपिक प्रश्न आहे, पण जे लायसन्स डायटिशियन असतात त्यांना ते लायसन्स मास्टर्स केल्या मिळतं का? इट्स अ सेपरेट थिंग, कम्प्लिटली डिफरंट ट्रॅक? तर इट्स अ स्लाइटली डिफरंट आहे ट्रॅक. म्हणजे कसं आहे की अलॉंग विथ द मास्टर्स यू हॅव टू डू फ्यू कोर्सेस. अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला ते डायटेटिक इंटर्नशिपसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. इट्स अ व्हेरी हायली कॉम्पिटेटिव्ह इंटर्नशिप. सो यू हॅव टू डू लाईक अ इंटर्नशिप, क्लिनिकल इंटर्नशिप. मी इकडे डॅलस फोर्ट वर्थ मध्ये जे हॉस्पिटल्स होते त्यांच्यामध्ये ते क्लिनिकल इंटर्नशिप केली. And after that, then you have to give a national board certification exam. आणि मगच after that, then you're eligible to apply for a license. वाह, भरपूर स्ट्रिंजंट प्रोसेस. It is a stringent process. वा, व्हेरी नाईस. ओके, मग तू सगळं केलंस आणि तुझं डायटिशियन सर्टिफिकेशन तुला मिळालं. तर आता किती दिवसांपासून तू डायटिशियनची प्रॅक्टिस करते? आता आय एम अ डायटिशियन सिन्स 2006. वाव. सो इट्स लॉट ऑफ इयर्स. 18 वर्ष. येस. आणि पुढे जाऊन मी ऍक्च्युली रजिस्टर्ड डायटिशियन इज अ बोर्ड सर्टिफिकेशन. अच्छा. त्याच्यानंतर आय गॉट अनदर बोर्ड सर्टिफिकेशन ॲज अ सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर.
डायबिटीस पण डायबिटीज एज्युकेटर ॲज वेल. म्हणजे कोणी जर तुझ्याकडे आलं अराउंड डाएटला घेऊन काय प्रॉब्लेम असेल तर तू अजून जर एस्पेशली ते डायबिटिक असेल तर यू कॅन फोकस ऑन दॅट. यू आर लाईक मोर स्पेशलाइज आय एम स्पेशलाइज इन डायबिटीज एज्युकेशन. त्यामुळे खूपसे माझे क्लायंट्स पेशंट येतात, परत रेफरल्स मिळतात डॉक्टर्सकडनं न्यूट्रिशनसाठी. स्पेसिफिकली डायबिटीज असेल तर स्पेसिफिकली गायडिंग देम फॉर न्यूट्रिशन काउन्सिलिंग. आयुर्वेदा म्हटलं की ऑब्व्हियसली यु नो ईस्टर्न फिलॉसॉफी आणि आपलं कल्चर आणि हे. आता तू वेस्ट मध्ये अमेरिकेमध्ये आयुर्वेदाचा तू प्रचार करते एका प्रकारे. कसं म्हणजे कसं वाटतंय तुला हे आणि रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान, म्हणजे खूपच छान रिस्पॉन्स आहे. कारण लोकांना खूप कुतूहल आहे. कारण आयुर्वेदाची फिलॉसॉफी काय आहे, आपण काय म्हणतो ते इंडिव्हिज्युअलाइज सगळं जे आहे ते आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो की तुमचा आहार, तुमचा विहार सगळं इंडिव्हिज्युअलाइज, म्हणजे आपली जी प्रकृती आहे त्याच्यानुसार आपण केलं पाहिजे, ते आयुर्वेद सांगतं. आणि वेस्टर्न ह्याच्यामध्ये जे न्यूट्रिशनचं आहे त्याचा भार कशावरती आहे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स ह्याच्यावरती आहे. त्यामुळे माझी जी फिलॉसॉफी आहे की बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, म्हणजे ईस्टर्न आणि आपलं वेस्टर्न हे कंबाईन करून लोकांना बोथ ऑफ द वेस्ट वर्ल्ड हे दिलं पाहिजे. वा, व्हेरी नाईस, व्हेरी युनिक अप्रोच. बरोबर आहे, कारण प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये काही ना काही उणीवा आणि प्लस मायनस असणार. सो वाय नॉट पिक द बेस्ट पार्ट. हे लाईक मॅरिंग द वेस्टर्न फिलॉसॉफी विथ आवर ईस्टर्न फिलॉसॉफी, आयुर्वेदा विथ द वेस्टर्न मेडिसिन, ही संकल्पना तुझी हळूहळू डेव्हलप झाली का यू ऑलवेज हॅड दिस इन माइंड? हे मला नेहमी होतं की कारण जेव्हा मी इकडे आले तेव्हा मला वाटत होतं की माझं जे एक ज्ञान आहे आयुर्वेदाचं ते एक तर मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे हे जे मॉडर्न न्यूट्रिशन आहे ह्यातलं मी काय आणू शकते. स्पेशली प्रिव्हेन्शन आपण जे म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट, स्पेशली डायबिटीज प्रिव्हेन्शन, किंवा आपण म्हणतो वेट लॉसमध्ये, किंवा आपण म्हणतो जसं प्री डायबिटीज प्रिव्हेंट कसं हे करू शकतो, पुढे क्रॉनिक डिझीज जे आहेत हे कसं करू शकतो प्रिव्हेंट आयुर्वेदानुसार, ॲज वेल ॲज मॉडर्न न्यूट्रिशनच्या सहाय्याने आय हेल्प पीपल, म्हणजे त्यांना मी ते गाईड करते. आणि मला असं फार वाटतं एस्पेशली हे म्हणजे डायबिटीज म्हण किंवा बीपी म्हण, दिस आर ऑल लाईक काय म्हणतात ते लाईफस्टाईल डिझीज, लाईक मॉडर्न लाईफस्टाईल डिझीज. आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे ही सगळी आलेली आहे. त्याच्यामुळे यांची उत्तरं जी आहेत म्हणजे ह्या डिझीजेसवरची, असं मला वाटतं की वरवरच्या त्या औषधांनी ती सॉल्व्ह होणारी प्रॉब्लेम्स नाही आहेत. बरोबर, ते ऍब्सोल्युटली बरोबर. कारण लाईफस्टाईल, डाएट, आहार सर्वात मोठं म्हणजे आपल्या आहारामध्ये सर्व अवलंबून आहे. आणि आयुर्वेद पण तेच सांगतो. ओके, मी आयुर्वेदाचं चांगलं सूत्र सांगणार इकडे, खूप सिंपल सूत्र आहे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे आयुर्वेद काय सांगतं की आपलं जे स्वास्थ्य आहे हे आपण कसं मेंटेन करू शकतो हे आयुर्वेद सांगतं. आणि आयुर्वेद काय सांगतं की फक्त स्वास्थ्य मेंटेन करणं इम्पॉर्टंट नाही आहे, पण आयुर्वेद त्याच्या पलीकडे जातो आणि सांगतं तुम्ही इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही ते स्वास्थ्य मेंटेन करा आणि जे इम्बॅलन्सेस आहे ते पण कसं दूर करू शकते हे आयुर्वेद सांगतं. ऍक्च्युली म्हणजे ते तुमचा जो रूट कॉज आहे तिथेपर्यंत जाऊन मग तोच ऍक्च्युली फिक्स करायचा. मला हा म्हणजे वेस्टर्न मेडिसिनचं ना, म्हणजे ऑब्व्हियसली वेस्टर्न मेडिसिन इज ऑसम अँड फिनॉमिनल अँड इट हॅज सेव्ड सो मेनी लाईफ, हे सगळे ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे. पण मला खरंच हा प्रॉब्लेम वाटतो की वेस्टर्न मेडिसिनचा फोकस इज ऑलवेज ट्रॅडिशनली हॅज बीन ऑन इमिजिएट रिलीफ. करेक्ट, म्हणजे पेशंटला पटकन रिलीफ कसा मिळेल याच्यावर त्यांचा थोडा जास्त कल असतो ह्याकडे. बरोबर. आणि आपला कल हा म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट. बरोबर बरोबर, म्हणजे रूट कॉज म्हणजे कशामुळे एक्झॅक्टली झालं हे ते जाणून घेणं. बेसिकली कुठलं, आता आयुर्वेदामध्ये काय सांगतो मी की कुठले 3 जे आपले दोष आहेत ते कुठलं इम्बॅलन्स इकडे झालंय, फक्त म्हणजे त्या दोषामध्ये आहार कुठला चांगला हवाय, मग तुझ्या प्रकृतीपासून कुठला आहार हवाय, विहार हवाय. आणि ते सुद्धा नाही, आयुर्वेद काय सांगतं की आपण जे म्हणतो सीझनल डाएट, ही संकल्पना जी आहे ही आयुर्वेद ऍक्च्युली सांगतं की जसं सीझन्स चेंज होतात, बदलतात, तशी आपली प्रकृती म्हणजे आपले जे फिजिओलॉजी चेंज होते, आपली जी पचण्याची शक्ती असते, आपण जे आयुर्वेद म्हणतो अग्नी आहे ती थोडीशी चेंज होते. मग त्यानुसार आपण जे काही सीझनल जे भाज्या आहेत, सीझनल जे फ्रुट्स आहेत हे आपल्या डाएटमध्ये आणलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अमेरिकेमध्ये 15-20 वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी आयुर्वेदिक मेडिसिनला एवढं एक्सेप्ट नव्हतं केलं अमेरिकन सोसायटीने, पण आता ते डेफिनेटली चेंज झालेलं दिसतंय. भरपूर अमेझॉनवर आपल्याला आयुर्वेदाचे प्रॉडक्ट मिळतात, भरपूर दुकानांमध्ये आयुर्वेदिक प्रॉडक्ट देतात. नेमकं असं झालं काय की परसेप्शन चेंज झालं आयुर्वेद? कारण काय झालं की 15-20 वर्षाच्या आधी म्हणजे जसं योग त्याचं एन्करेजमेंट वाढलं, पॉप्युलॅरिटी वाढली, त्याच्यानुसार आयुर्वेदाची पॉप्युलॅरिटी वाढली योगासोबत. बरोबर. त्यामुळे जसं लोकांना योगाचं ज्ञान झालं तसं आयुर्वेदाबद्दल त्यांना कुतूहल जास्ती वाढावा. त्या योगामध्ये लोक सांगायला लागले की आयुर्वेदाचं काय आहे,
मग लोकांना आणखीन की आता मला आयुर्वेदाचं मला थोडं आणखीन ज्ञान हवंय. लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म फिक्स नकोय मला, मला लॉंग टर्म काहीतरी हवंय. होलिस्टिक अप्रोच, एक होलिस्टिक अप्रोच हवंय. या आणि आता बहुतेक अमेरिकेमध्ये आयुर्वेदिक कॉलेज पण आहे, राईट? करेक्ट. कॅलिफोर्निया वगैरे मध्ये. बरोबर. सो म्हणजे आता इट्स अ वेल रेकॉग्नाइज आणि वेल एक्सेप्टेड काय म्हणतात हेल्थ सिस्टम. आता आपण तुझ्याकडे जे काही पेशंट्स येतात ज्यांना तू कन्सल्ट करते त्यांच्याबद्दल बोलूयात. टिपिकली कुठले प्रॉब्लेम्स घेऊन येतात तुझ्याकडे पेशंट्स? टिपिकली म्हणजे असे खूपशे लोक येतात ज्यांना डायबिटीज आहे, किंवा त्यांना वेट लॉस हवा आहे, किंवा फॉर एक्झाम्पल GIचे काही असतील इश्यूज असतील, किंवा स्किनचे काही इश्यूज असतील खूप वेळा, किंवा प्री डायबिटीज असेल. इट्स बेसिकली क्रॉनिक जे आहे, क्रॉनिक इन्फ्लमेशन किंवा क्रॉनिक डिझिजेस त्याच्यामध्ये जे काय येतात, मेटाबॉलिक डिझिजेस, त्यासाठी खूपशे लोक येतात. ओके. आणि मग त्यांचा प्रायमरी पहिल्यांदा कोणी तुझ्याकडे येतं प्रॉब्लेम घेऊन, सो व्हॉट इज द कोर्स ऑफ ऍक्शन? तू हाऊ डज इट वर्क? तर कपल ऑफ डिफरंट अप्रोचेस आहेत माझे. फक्त प्लेन आयुर्वेद हवं असेल तर प्लेन आयुर्वेद मी कन्सल्ट करते. खूप जणांना, कारण मी रजिस्टर्ड डायटिशियन आहे त्यामुळे मी इन्शुरन्स पण घेते न्यूट्रिशन काउन्सिलिंगसाठी. त्यामुळे खूप वेळा ते न्यूट्रिशन काउन्सिलिंगसाठी येतात. खूप वेळा लोकांना हवं की मला दोन्ही हवंय, आयुर्वेद पण हवंय आणि न्यूट्रिशन काउन्सिलिंग म्हणजे इंटिग्रेटिव्ह अप्रोच हवाय. तर बेसिकली त्यांना म्हणजे मी काय करते की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला तुमचं रूट कॉज काय आहे आणि मी कसं तुम्हाला मदत करू शकते. आय ट्राय टू आयडेंटिफाय. आणि मग त्याला सांगते की हे डिफरंट अप्रोचेस आहेत. एक तर आयुर्वेदिक आहे, एक तर मॉडर्न न्यूट्रिशन काउन्सिलिंग आहे, किंवा आपण इंटिग्रेटिव्ह अप्रोच करू शकतो. सो डिपेंडिंग अपॉन त्यांचं कम्फर्ट लेवल, आणि मग मी प्रोसीड फ्रॉम देअर. वा, म्हणजे ऑलमोस्ट साऊंड्स लाईक की प्रत्येक पेशंटचा एक इंडिव्हिज्युअलाइज किंवा कस्टमाइज प्लॅन असतो बेस्ड ऑन देअर नीड, जसं आयुर्वेदा सांगतं तसं. एक्झॅक्टली. म्हणजे कस्टमाइज का कारण प्रत्येक माणसाची फिजिओलॉजी वेगळी आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा जो प्लॅन असलं पाहिजे, तो न्यूट्रिशन किंवा मी सांगते की आयुर न्यूट्रिशन प्लॅन जो आहे हा कस्टमाइज असला पाहिजे. कारण प्रत्येकाची फिजिओलॉजी वेगळी आहे, प्रत्येकाचं काय काय सिम्पटम्स आहेत हे सुद्धा वेगळे आहेत. त्यामुळे इट हॅज टू बी कस्टमाइज. तुमचा आहार विहार सगळं कस्टमाइज असलं पाहिजे. तू इन्शुरन्स बद्दल बोलली, बट इन द रेफरन्स ऑफ डायटिशियन, वेन इट कम्स टू आयुर्वेदिक मेडिसिन्स, आता आपल्याला प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे अमेरिकेतलं हेल्थकेअर सिस्टम आणि द होल इन्शुरन्स प्रॉब्लेम्स. इज डीलिंग विथ इन्शुरन्स इझी जेव्हा आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स किंवा आयुर्वेदिक प्रोसिजर्स बद्दल बोलत असतो? हाऊ हार्ड और इझी इज इट टू गेट? म्हणजे इन्शुरन्सला पे करणं किती, ते पे करतात का? नाही. आयुर्वेदा इज नॉट कवर्ड बाय इन्शुरन्स. ते म्हणजे इट इज कम्प्लिटली आउट ऑफ पॉकेट राईट नाउ. न्यूट्रिशन काउन्सिलिंग आहे, डेफिनेटली कव्हरेज खूप चांगलं आहे, आणि खूपशा लोकांना माहित नाही की त्यांच्या इन्शुरन्समध्ये न्यूट्रिशन काउन्सिलिंग कव्हर होतं. त्यामुळे डेफिनेटली जर तुमचं इन्शुरन्स असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या इन्शुरन्सला कॉल करू शकता. तुम्हाला रजिस्टर्ड डायटिशियनचं जर गायडन्स हवं असेल कुठल्याही न्यूट्रिशनसाठी, तुम्ही डेफिनेटली जस्ट तुमच्या इन्शुरन्सला कॉल करून त्यांना तुमचे कुठले डायटिशियन्स तुमच्या झिप कोडमध्ये आहे, तुमच्या सिटीमध्ये आहेत, तसं तुम्हाला बेसिकली ती माहिती मिळते. डायटिशियनसाठी तू इथे ऑब्व्हियसली मास्टर्स केल्यानंतर तू ते स्ट्रिंजंट पूर्ण प्रोसेस घेतली आणि मग तुला सर्टिफिकेशन मिळालं. तर तसंच काही सिमिलर आयुर्वेदासाठी पण असतं का प्रॅक्टिस करण्यासाठी? नाही, अजून सध्या तरी नाहीये. सो आयुर्वेदाचं हे प्रॅक्टिस बेसिकली इट्स ॲज अ काय म्हणतात मोर लाईक अ होलिस्टिक अप्रोच. या याच्यामध्ये मी प्रॅक्टिस करते. तुझ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या घेण्यासाठी फिजिकली डॅलसमध्ये असावं लागतं का तू ऑनलाईन कन्सल्टिंग पण करते? मी ऑनलाईन पण करते. सध्या माझं जे आहे ते टेलिहेल्थ, कम्प्लिटली व्हर्च्युअल टेलिहेल्थ आहे. त्यामुळे लोक मला बेसिकली दे कॅन कॉन्टॅक्ट मी. सो आय कॅन डू एव्हरीथिंग इज व्हर्च्युअल टेलिहेल्थ थ्रू ऑल ओव्हर द वर्ल्ड. आय अज्युम एनीबडी कॅन कॉल मी. ओके, मग तुझे आहेत का ग्लोबली? म्हणजे डेफिनेटली थ्रू आउट द US आहेत माझे. जेव्हा माझं आता क्लिनिक होतं तेव्हा मी आपल्या आयुर्वेदिक, मी लायसन्स मसाज थेरपिस्ट पण आहे, त्यामुळे मी अभ्यंग करायचे. अभ्यंग म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे ऑइल मसाज. तर त्याचा उपयोग म्हणजे कुठे चांगला होतो मी सांगते मी की जे पेशंट यायचे म्हणजे स्पेशली डायबिटीजसाठी जेव्हा यायचे तेव्हा मी त्यांना सांगायचे तुमचं आधी ब्लड शुगर करा आणि अभ्यंगानंतर ब्लड शुगर करा. म्हणजे मी इन्स्टंटली 50 to 30 पॉईंट ड्रॉप बघायचे. म्हणजे इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल की फक्त अभ्यंगानंतर एक सिंगल अभ्यंगाने का, तर की स्ट्रेस रिस्पॉन्स, स्ट्रेसमुळे ब्लड शुगर कशी वाढते किंवा कसं त्याचा रिस्पॉन्स होतो हे त्याचं एक्झाम्पल आहे. ह्यूज डिफरन्स. ह्यूज डिफरन्स. खरंच लाईफस्टाईल आहे.
खरंच म्हणजे स्ट्रेस हा म्हणजे स्ट्रेस इज सच अ क्रॉनिक डिझीजसाठी म्हणजे इन्फ्लमेशन जे म्हणतो आपण ना क्रॉनिक इन्फ्लमेशन, तर स्ट्रेस हा रूट कॉज आहे वन ऑफ द थिंग्स. हो का? त्यामुळे फक्त आहार विहार इज नॉट इम्पॉर्टंट. आपण आता स्ट्रेस मॅनेज माझ्या केअर प्लॅनमध्ये मी स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा इन्क्लूड होते. स्ट्रेस इज द सायलेंट किलर. इट्स अ फॅक्ट. कारण खूप म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट इज इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे आहार विहार निद्रा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या 4 गोष्टींवरती इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एस्पेशली आजकालच्या ह्या जीवनात धावपळीचं जीवन आहे, लॉट ऑफ थिंग्स हॅपनिंग ऑल अराउंड द वर्ल्ड आणि पॉलिटिकल ड्रामा म्हण किंवा सोशल ड्रामा म्हण, स्ट्रेस इज ऑलवेज देअर. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हण किंवा नुसतं इव्हन डाएट मॅनेजमेंट, लाईक वी आर सो म्हणजे आपण एवढे बिझी असतो की आपल्याला म्हणजे अशा गोष्टींकडे आपल्याला माहिती असतं की ह्या फार महत्वाच्या गोष्टी, पण आपण बघत नाही, आपण दुर्लक्ष करतो. तुझ्या मते एवढे प्री डायबिटीज आणि डायबेटिक लोक, एस्पेशली आपले सबकॉन्टिनेंट लाईक आपले इंडियन सबकॉन्टिनेंट मधली लोक जास्त मला दिसत आहेत. का आहे असं? म्हणजे असं का होतंय एवढं अचानक? मागच्या एस्पेशली असं मला वाटतं की मागच्या 10 वर्षात फारच जास्त वाढलंय आणि एस्पेशली यंग लोकांना आता प्री डायबेटिक होत आहे खूप. कारण एकतर आहार आपला कसा आहे आता, आधीचा आपला आहार कसा होता की आधी आपल्याला आठवतं की आपले आजी आजोबा कसे जेवण करायचंय, म्हणजे भाकरी होती, भाजी, म्हणजे आपला आहार कसा होता, सिंपल हा आहार होता. आता कसं की लोक बाहेर जातात, खूप वेळा बाहेरचं खूप खातात, राईट. आणि म्हणजे घरी आपण जे जेवण बनवतो हे जे फ्रेश कुकिंग जे आहे हे खूप कमी झालंय. आणि त्याच्यामुळे त्याचा जो काय म्हणतो त्याचा इफेक्ट जो आहे तो डायरेक्टली आपल्या गट हेल्थवरती होतो. म्हणजे गट हेल्थमध्ये आपण जे म्हणतो ना की गट मायक्रोबायोम जे म्हणतो, राईट, त्याच्यावरती इफेक्ट कुठला आहे? आपल्या आहाराचा डेफिनेटली आहे. दुसरा आपल्या निद्रा झोपेचा आहे. तिसरा आहे आपला म्हणजे आहार विहार म्हणजे आपण किती ऍक्टिव्ह आहोत त्याच्यात. आणि 4th स्ट्रेस. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपण स्ट्रेस आहोत तेव्हा आपल्याला स्ट्रेस कुठून जाणवतो? म्हणतो ना वी फील बटरफ्लाईज. कुठे? आपल्या पोटात आपल्याला जाणवतो. त्यामुळे त्याचा स्ट्रेसचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या पोटावरती आहे, आपल्या गट वरती आहे. मी रिसेंटली ना एक कुठेतरी काहीतरी व्हिडिओमध्ये बघितलं का वाचलं, आणि देर वॉज सम स्टडी रिसेंटली ज्याच्यामध्ये ते म्हणत होते की जे गट बॅक्टेरियाचे म्हणजे एवढा इंटरेस्टिंग विषय आहे की म्हणत होते की ते अल्झायमर वगैरेचे जे प्रॉब्लेम ना, देर इज अ न्यू रिसर्च विच सेइंग की तो गट बॅक्टेरिया तो उलटा ट्रॅव्हल करून ब्रेन मध्ये जातो आणि दॅट इव्हेंच्युअली कॉजेस अल्झायमर. अशी पण काही सायंटिस्ट लोक ते प्रपोज करताय की दॅट इज वेअर इट स्टार्टेड. इव्हन तुमच्या ब्रेनचे जे हे अल्झायमर म्हण किंवा डिमेन्शिया म्हण ही जे विकार आहेत, इट ऍक्च्युअली स्टार्ट्स विथ गट. ऍब्सोल्युटली. कारण आपण म्हणतो ना, आणि ही जी संकल्पना आहे की गट हेल्थची आता जी कन्सेप्ट आहे तर आता मॉडर्न न्यूट्रिशनमध्ये ही खूप काय म्हणतात इट्स व्हेरी न्यू. पण आयुर्वेदाने आपल्या गट हेल्थबद्दल खूप आधी सांगितलंय. द कन्सेप्ट आहे ती अग्नीची, म्हणजे आपण डायजेस्टिव्ह पॉवर जे म्हणतो ते एन्झाइम्स वगैरे ऍसिड हे जे आहे ते अग्नी जे आहे जे की आपण आयुर्वेदात काय सांगितलं की आपले वी हॅव टू प्रिझर्व आपले जे अग्नी आहे, म्हणजे आपल्या अग्नीनुसार आपण जेवलं पाहिजे. आपली डायजेशनची क्षमता आहे त्याच्यानुसार आपण जेवलं पाहिजे. मग खूप वेळा काय करतो, अरे बाबा समोर काहीतरी आहे म्हणून खा, कोणी काहीतरी आणलंय म्हणून खा, राईट. आपण हा विचार करत नाही, अरे मी आत्ताच जे जेवलोय. राईट. तुम्ही ती अग्नी डिप्लीट करताय. बरोबर. एकतर तुम्ही खूप अति खाल्ल्यामुळे आणि खूप कमी खाल्ल्यामुळे दोघांचाही प्रभाव होतो अग्नीवरती. दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या तरी काय म्हणतात ते सॅलड्स किंवा स्मूदीज आणि हे, मी कधी कोणाला सांगते की तुम्ही आता आयुर्वेदात काय सांगितलंय की तुम्हाला फळ खायचं असं नाही, तुम्ही अख्खं फळ खा, पण दही आणि फळ एकत्र खाऊ नका. कारण दोघांचं जे डायजेशनची जी प्रक्रिया आहे ही वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण मोस्ट इम्पॉर्टंट आपण इकडे काय करतो, आपण स्मूदी खा सकाळी उठल्यानंतर काही गार पाणी प्या. आयुर्वेद काय सांगतो की तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं काहीतरी तुमचा घास खाल, पहिलं तुमचं काहीतरी खाल हे म्हणजे वॉर्म असलं पाहिजे. सगळ्यात पहिले तोंडात जे टाकाल तुम्ही समथिंग वॉर्म. आणि ह्याच्या मीन्स कोरिलेशन इव्हन मॉडर्न न्यूट्रिशनचं पण आहे. का तर आपण जे एन्झाईम्स आपण रिलीज करतो, जेव्हा ते डायजेस्टिव्ह एन्झाईम जे रिलीज करतो ते म्हणतात ते दिस प्रोटीन बेस्ड म्हणजे काय की त्याचा मीन्स टेम्परेचर
चा इफेक्ट त्याच्यावरती होतो. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला भूक लागते आणि आपण काहीतरी एकदम गार पाणी प्यालं तर काय होतं की आपली ती भूक मरते. बरोबर आहे. म्हणून आपण नेहमी जे काय खातो ते चांगलं म्हणजे वॉर्म असलं पाहिजे, गरम बसलं पाहिजे थोडं. मला कधी कधी ना म्हणजे इथले लोक ते कोल्ड कट सँडविच वगैरे कसं खातात मला फार असं म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली आय थिंक सबकॉन्टिनेंटल्या लोकांना गरम खायचीच सवय असते. इथे आल्यानंतर मला ते कळायचं नाही की इथले लोक गार सँडविचेस गार गोष्टी कसं खाऊ शकतात. कारण खूप वेळा लोक म्हणतात की अरे मी उठल्या मी आपलं गार पाणी पितो किंवा उठल्या मी पहिल्यांदा सोडा पितो गार. आणि दुसरी गोष्ट म्हणतात की मी संध्याकाळी फक्त सॅलड खातो. पण मला खूप असं वाटतं की मला खूप असं गॅस होतो किंवा माझा पोट सारखं दुखतं. म्हटलं पहिलं गोष्ट तुम्ही केलं पाहिजे की ती संध्याकाळी ते सॅलड तुम्ही खाणं बंद करा. पण मग फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स तर खायला हवेच राईट. हो, फ्रुट्स तुम्ही खा, सॅलड पण तुम्ही खाऊ शकता, पण सॅलड किती खावं म्हणजे आपलं पूर्ण जेवण सॅलड असलं पाहिजे का? ते चुकीचं आहे. अति तेथे माती. बरोबर. म्हणजे अर्धा कप तुम्ही तुमच्या जेवणाबरोबर, आपण जेवण म्हणतो की आपण आपलं जेवण कसं असतं, आपली कोशिंबीर कशी असते, ताट पूर्ण कोशिंबीर नसते राईट. पण ते आपण विचार नाही करत. मला ही गोष्ट फार आपल्या आहाराची फार आवडते माहिती का. जेव्हा आपण आपलं जेव्हा जेवणासाठी बसतो ना, आपलं मराठी जेवण म्हण किंवा भारतीय जेवण म्हण, आपल्या ताटामध्ये ना सगळं असतं. भात असतो, वरण असतो, कोशिंबीर, चटणी, पोळी, भाजी. सो आय फील लाईक बऱ्यापैकी बॅलन्स डाएट आहे ट्रेडिशनल आपलं. ऍब्सोल्युटली. पण तरी हा प्रॉब्लेम का डायबिटीसचा? कारण काय आहे की जेवढा आपला आहार आहे तेवढा आपला विहार म्हणजे तेवढी आपली ऍक्टिव्हिटी नाहीये, आपण बर्नच नाही करत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस पण आहे. त्यामुळे आपण झोप जर वेळेवर पण झोपत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर आपण जेवण खात नाही. ओके. तिसरी म्हणजे आपण खूप वेळ बाहेरचा खूप खातो राईट. त्याचा सगळ्यांचा परिणाम होतो. म्हणजे असं नाही की एका दिवसाचा परिणाम होतो राईट. खूप वेळा म्हणजे असं काय की काय म्हणतात क्रॉनिक, खूप वेळा तेच सायकलमध्ये असलो किंवा हळूहळू त्याचा इफेक्ट आपल्या ह्याच्यावर शरीरावर होतो. मे बी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन, पण जर एक गोष्ट तुला म्हणजे असं आपल्या प्रेक्षकांना सांगायची असेल, डायबिटीज किंवा प्री डायबिटीज टू अवॉइड शुगर कॉम्प्लिकेशन्स इन द फ्युचर, कुठली गोष्ट असेल, तू आहार म्हणशील, विहार म्हणशील, स्ट्रेस म्हणशील, इफ देर इज वन थिंग आपले प्रेक्षक शुड फोकस, काय वाटतं तुला तुझ्या पर्सनल मत? डेफिनेटली आहार. तुम्ही जर घरी काय म्हणतो तुला फ्रेश कुक्ड फूड म्हणतो ना आपण, घरी बनवलं सकाळी दुपारी रात्री, हे फ्रेश खा. आणि शक्यतो बाहेरचं खाणं थोडं कमी करा. बेसिकली ते तुम्ही आठवड्यातनं एकदा खाता ठीक आहे, हे मान्य आहे की आपलं फॅमिली आहे म्हणून ठीक आहे. पण तुम्ही शक्यतो जेवढं तुम्ही फ्रेश खाल, म्हणजे फ्रेशली बनवलं. तुम्हाला जर आठवत असेल म्हणजे आधी आई वडील किंवा आपली आजी सगळं फ्रेश बनवायची रे. आपण काय करायचो, जाऊन मार्केटमध्ये जाऊन फ्रेश भाज्या आणायचो आणि मग फ्रेश भाजी, चपाती किंवा भाकरी सगळं फ्रेश असायचं. ती भाजी मार्केटमधली सुद्धा आदल्या दिवशीच कापून आणलेली असायची, अशी इथली फ्रीज मधली स्टोर मधली नसायची. म्हणून म्हणून ती संकल्पना जी आहे की आपण आपलं जेवण जेवढं आपण फ्रेश बनवू तेवढीच आपली अग्नी ही स्ट्रॉंग राहते, तेवढीच आपली डायजेशनची जी कपॅसिटी आहे ती स्ट्रॉंग राहते. सो आहार तुझ्या मते इज द मोस्ट क्रिटिकल कॉम्पोनंट त्याच्यामध्ये. डेफिनेटली राईट. आता आहारामध्ये ना, सॉरी मी म्हणजे मला असं इंटरेस्टिंग वाटतं हा टॉपिक. आहारामध्ये आता मी ना मध्यंतरी मला वाचायला आवडतं, तर त्याच्यामुळे मी थोडंसं डाएट, वेगवेगळे डाएटचं फॅड वगैरे वाचत असतो. मग आता अमेरिकेमध्ये असे भरपूर फॅड निघतात. प्रत्येक 2-3 वर्षाला एक नवीन फॅड असतो. केटो असतो, पेलिओ असतो आणि फॅट फ्री डाएट आणि फक्त प्रोटीन डाएट. तुझं काय मत आहे हे असे जे डाएटचे फॅड असतात त्यांच्याबद्दल? खूपशा वेळी जेव्हा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात मी आपले खूप कितीतरी वर्ष किटो केलंय, कितीतरी वर्ष हे पेलिओ चालू केलंय, पण तरी माझं वजन कमी होत नाहीये, तरी मला खूप असं वाटतं की माझ्याकडे एनर्जी नाहीये. मग मी सांगते की तुम्ही कुठलंही डाएट करा, पण हे बॅलन्स्ड आहे का, फक्त ह्याचा विचार करा. तुमच्या प्रकृतीनुसार ते बॅलन्स्ड आहे राईट. तुम्हाला तुमच्या फिजिओलॉजीला जे मान्य आहे तर त्यानुसार तो डाएट आहे. हे त्यांना कसं कळणार? मग तेव्हाच मी त्यांना गाईड करते की तुमचं आता तुम्ही या स्टेजमध्ये आहात, तुम्हाला तुमचं गोल काय आहे, तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये सपोज तुम्हाला वेट लॉस करायचं आहे किंवा तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोलमध्ये करायची असेल, तर तुमचे राईट नाव तुमचं हे काय आहे, वेर आर यू राईट नाव. मी त्यांना सांगू की तुमची आय मॅप आउट की ते 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये मी स्टार्ट वर्किंग. आपण आहारावरती विहारावरती जसं आपण फोकस करू, मग हळूहळू तुम्हाला तो बदल दिसेल.
असं नाही की तुम्ही एकदाच केल्यानंतर तुम्हाला तो बदल दिसणार आहे. बरोबर. राईट. की तुम्ही ॲटलिस्ट 3 महिने 6 महिने तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो फरक दिसेल. या सो एकंदरीत यू डोंट बिलीव्ह इन डाएट फॅट. वाचतानाच ते थोडं ऑफ वाटतं की लाईक यू आर जस्ट फोकसिंग ऑन अ टाईप ऑफ काय म्हणतात फक्त प्रोटीन म्हण किंवा फॅट म्हण, ते चुकीचं वाटतं. आता अजून एक नवीन भरपूर लोक पुश करताय एक थेरी, आणि ती म्हणजे की फॅट इज गुड फॉर यू अँड कार्ब इज बॅड फॉर यू. भरपूर लोक ओके ते म्हणजे फक्त आपलं तूप वगैरे पिणार किंवा ऑइल वगैरे ते खाणार, पण ते म्हणतात नाही कार्ब नाही खाणार, आम्हाला फॅट चालतं पण कार्ब नाही. हे पण एक्स्ट्रीम आहे. का तर कार्बोहायड्रेटमुळे आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज मिळते. ग्लुकोज हे शरीराचं काय म्हटलं फ्यूल आहे, एनर्जी स्टार्टर फ्यूल म्हणतो ना. म्हणजे आपल्याला गाडी स्टार्ट करायला जसं फ्यूल लागतं, तसंच आपल्या बॉडीला जे फ्यूल प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी आहे ही ग्लुकोज आहे. आणि ते कुठनं मिळणार, कार्बोहायड्रेट मधनं मिळणार. आता कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तुमचे जे स्टार्चेस आहेत, होल ग्रेन्स आहेत, फळं आहेत. इनफॅक्ट आपल्याला स्टार्चेसमधनं ग्लुकोज मिळतं, फळांमधलं फ्रक्टोज मिळतं, त्यानंतर मिल्क आपलं आणि योगर्ट ह्याच्यामधनं आपल्याला मिळतं लॅक्टोज. ओके. त्यामुळे आपलं जे स्टार्टर फ्यूल आहे हे कार्बोहायड्रेटमध्ये मिळणार. तुम्ही जर कार्बोहायड्रेट खूप कमी खाल्लं तर काय होणार आहे, तुम्हाला तुमची एनर्जी खूप कमी होईल. आणि ॲट द म्हणजे संध्याकाळी तुम्हाला काय वाटेल, अरे मला खूप असं काहीतरी गळून गेल्यासारखं आणि मला काहीतरी गोड खायचं आहे. ही क्रेविंग जी निर्माण होते ते खूप कार्बोहायड्रेट कमी खाल्ल्यामुळे होते. किंवा तुमची एनर्जी जी कॉन्स्टंट नाहीये, स्टेबलाइज नाहीये, हे खूप कमी कार्बोहायड्रेट खाल्ल्यामुळे किंवा नो कार्बोहायड्रेट खाल्ल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइडसाठी तुम्ही कार्बोहायड्रेट खूप कमी खाल्ले इट्स काउंटर प्रोडक्टिव्ह फॉर द थायरॉइड हार्मोन्ससाठी. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, कार्बोहायड्रेट का खाल्ले पाहिजे, तुमचं मसल जे आहे राईट, की तुम्ही कार्बोहायड्रेट खूप कमी खाल्ले पण शरीरात एनर्जी तर हवी आहे. मग ही एनर्जी येणार कुठनं, तुमच्या रिझर्व्ह मधून येणार. हे रिझर्व्ह कुठले आहेत, आपले मसल्स आहेत. मसल मास म्हणजे लॉंग टर्म मसल मास होतो, डिप्लीट होतो. हे खूपशा लोकांना माहित नाहीये. ऍक्च्युली फार स्केरी आहे मग फक्त तुम्ही जर कार्बोहायड्रेट पूर्ण कट केलं तर. ऍब्सोल्युटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तूप खा डेफिनेटली. आणि आयुर्वेदात पण तुपाचं खूप महत्व आहे. की आयुर्वेद काय सांगतं की तूप हे कशासाठी चांगलं आहे, की आपल्या अग्नीसाठी चांगलं आहे. हे अग्नी आहे, अग्निवर्धक आहे. तूप अग्निवर्धक आहे. अग्निवर्धक. त्यामुळे भूक वाढते. पण तूप किती खाल्लं पाहिजे ह्याच्यावरती पण आहे, की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तुम्ही खाल्लं पाहिजे. आता एका माणसाची प्रकृती खफ असेल आणि तुम्ही खूप तूप खाल्लं असेल, त्याची क्षमता नाहीये. पण ज्याची प्रकृती पित्त आहे, त्यांचं मेटाबॉलिझम चांगलं आहे, ती क्षमता आहे, ते पचवू शकतात, म्हणजे क्वांटिटी पचवू शकतात. आता ज्यांची प्रकृती वात आहे त्यांना बेसिकली आणखीन तूप जास्ती लागतं. त्यामुळे ते तूप किती खाल्लं पाहिजे ते सुद्धा तुमच्या प्रकृतीवरती असलं पाहिजे, निर्मित असलं पाहिजे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, आता तुपामुळे खूप चांगल्या गोष्टी आहेत. तर तुपामध्ये मॉडर्न न्यूट्रिशनच्या प्रमाणे म्हणजे त्यामध्ये ब्युट्रिक ॲसिड आहे. तर ब्युट्रिक ॲसिड काय करतं, की आपल्या स्टमकमध्ये, आपल्या GI मध्ये जे म्युकस निर्माण होतं ते ब्युट्रिक ॲसिडमुळे निर्माण होतं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपामध्ये मॉडर्न न्यूट्रिशन प्रमाणे CLA म्हणजे कॉन्ज्युगेटेड लिनोलेनिक ॲसिड, हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे. त्यामुळे हे तूप तुम्ही थोडं खाल्लं तरी डेफिनेटली चालेल, असं नाही. पण किती खाल्लं पाहिजे ह्याच्यावरती पण ते तुमच्या अग्नीवरती निर्मित आहे. आता अजून एक नवीन संकल्पना आजकाल भरपूर लोक म्हणतात की ईट लोकली किंवा ग्रो लोकली म्हणतात, म्हणजे तुम्ही जिथं राहतात तिथे जे उगतं आजूबाजूला, किंवा असंही म्हणतात की तुमचे आजी आजोबा जे खायचे तेच तुम्ही खायला पाहिजे. ही पण एक फिलॉसॉफी आजकाल फार असते. पण आता आपल्यासारखी लोक जी अमेरिकेत आहेत, डॅलसमध्ये, टेक्सासमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये, आता इथे अशा ज्या आपले आजी आजोबा खायचे किंवा आपल्या भारतात लोकली ज्या गोष्टी उगायच्या, गवारीची भाजी म्हणजे कुठल्याही भाज्या, त्या नेहमीच आपल्याला इथे मिळत. बरोबर. मग अशा वेळेस तू काय मी त्यांना काय सांगते, की जेव्हा तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये जाल, ग्रॉसरी स्टोअरमध्ये जाल, तुम्हाला तिकडे जी भाजी सर्वात म्हणजे काय म्हणतात त्या सीझन मध्ये जी भाजी दिसेल ते तुम्ही घ्या. आता तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्प्रिंग आहे, स्प्रिंग एंड आहे, तर तुम्हाला आता जास्ती काय म्हणतात ते ग्रीन्स दिसतील, राईट. त्यामुळे तुम्हाला मस्टर्ड हे दिसेल, तुम्हाला फॉर एक्झाम्पल कॉलर्ड ग्रीन्स दिसतील किंवा स्पिनच दिसतील. जे ग्रीन्स आहेत लोकली अवेलेबल ते तुम्ही घ्या. सेम थिंग की फळं, आता हळूहळू आपल्याला पीचेस दिसतील, त्यानंतर पीचेस किंवा आता ते ब्लूबेरीज दिसतात, स्ट्रॉबेरीज दिसतात. म्हणजे लोकली जे अवेलेबल आहे ते तुम्ही घ्या आधी. आणि त्याच्या मागे काय आहे की ज्या मातीत जे मायक्रोब आहेत ती
बेसिकली यू आर इनटेकिंग इनटेकिंग ते. व्हेरी इंटरेस्टिंग. लोकल मग मायक्रोब local. बेसिकली तुम्ही इंटेक करताय राईट, इनडायरेक्टली. इट हेल्प्स टू अडॅप्ट बरोबर बेसिकली. बरोबर. तुमची फिजिओलॉजी पण अकॉर्डिंगली अडॅप्ट होते. एक्झॅक्टली. वाव, व्हेरी फॅसिनेटिंग. भारतामध्ये लहानपणी वाढताना ओके एलर्जी हा शब्द कधी ऐकला पण नव्हता. बरोबर. ओके, इथे आलो, मुलं इथे झाली आणि लहानपणापासून शाळेत त्यांना पाठवल्यापासून ते एलर्जी या शब्दाचा कानावर भरपूर भडीवार झालाय की अरे पार्टीला जाताय, बी केअरफुल, देर इज अ एलर्जी किड, त्याला पीनट बटर एलर्जी आहे किंवा त्याला नट्स एलर्जी आहे. हा प्रकार एवढी तफावत काय? अमेरिकेमध्ये एवढं एलर्जीचं प्रमाण काय का भारतात पण आहे, फक्त आपल्याला माहिती नाही, असं काही आहे का? कारण काय आहे की भारतामध्ये आपण काय करतो की आपण आपलं जेवण सुद्धा लोकल आहे. म्हणजे कसं महाराष्ट्रात आपण काय करतो की शेंगदाणे वापरतो खूप वेळ आपल्याच्यामध्ये, कारण शेंगदाणे आपल्याकडे खूप पिकतात. त्यामुळे आपलं कसं खूप जनरेशन्स पासून लोकांनी शेंगदाणे खाल्लेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला ते सात्म्य झालेलं आहे. तसंच इकडल्या लोकांना तसं नाहीये. त्यामुळे खूपशा लोकांना काय म्हणतो ते सात्म्य होत नाहीये खूपशा गोष्टी. त्यामुळे अलर्जीचं हे खूप दिसतं इकडे. पण आपल्याला कसं ते आधीच्या गोष्टी म्हणजे शेंगदाणे म्हणा किंवा या वेगवेगळ्या भाज्या आहेत किंवा आपण दही तूप दूध हे आपल्या जेवणामध्ये असतंच नेहमी. तर या गोष्टी आपल्याला नेहमी सात्य झालेल्या आहेत. तू जे आधी म्हटलीस की ते इन अ वे ते मायक्रोबायोमच तुम्ही इंटेक करताय आणि तुमचं मग फिजिओलॉजी अडॉप्ट झालेलीच आहे ओव्हर द जनरेशन, 200-300 काय जे. बरोबर. तर तसंच झालेलं आहे. ऍब्सोल्युटली. आणि आपण कसं म्हणतो की आपण भारतामध्ये सुद्धा कसं आपण बघतो की जेवण प्रत्येक प्रदेशामध्ये जेवणाचं कसं आहे. आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये आपण जास्त शेंगदाण्याचं तेल वापरतो राईट. नॉर्थ मध्ये काय वापरतात? मस्टर्ड वापरतात. साऊथ मध्ये हे खोबरेल ते वापरतात. त्यामुळे ज्या प्रांतामध्ये जे काही जास्ती उगतं राईट त्याचा काही उपयोग त्यांच्या जेवणात करतात. मग आपण इथे पण शेंगदाणा तेल वापरायला पाहिजे का? मी माझ्या जेवणामध्ये शेंगदाणे तेल वापरतो. हो, मी तेच वापरते. कनोला वगैरे नाही. कारण आपली काय म्हणतात प्रकृती आहे राईट. ज्या प्रदेशामध्ये आपण जे खाल्लेलं आहे पहिल्यापासून राईट तेच आपण मॅक्सिमम वापरलं पाहिजे. बरोबर. ओके. पण अगेन प्रत्येकाचं आवड निवड वेगळी असते. तर त्यामुळे त्यांना जे सात्म्य हवं असेल, त्यांना ऑलिव्ह ऑइल आवडतं किंवा इट्स ओके, दॅट्स कम्प्लिटली फाईन. राईट. आता अजून एक ग्लुटन मुळे ते सेलियाक डिझीज वगैरे ते होऊ शकतं. तर ग्लुटन हे खरंच एवढं त्रासदायक असतं का की तुमचं पूर्ण गटलाच प्रॉब्लेम होऊ शकतो ग्लुटनमुळे? तर अगेन ग्लुटन काय म्हणतात, ग्लुटन ॲलर्जी किंवा ग्लुटन सेन्सिटिव्हिटी जी म्हणतात. ओके. ट्रू ग्लुटन ॲलर्जी असेल म्हणजे जर तुम्ही काय लोकांना ट्रू ग्लुटन ॲलर्जी असते म्हणजे स्पेशली ज्यांना सिलियाकची हिस्ट्री असेल तर त्यांना बेसिकली दे कॅन नॉट ॲक्च्युली टेक ग्लुटन ॲट ऑल. म्हणजे त्यांना डायजेस्ट होत नाही. त्यांना मीन्स बेसिकली ते ॲलर्जीचे सिम्पटम निर्माण होतात. ओके. काय लोकांना ॲलर्जी ग्लुटनची सेन्सिटिव्हिटी असते. पण अंटिल यू हॅव, माझं तरी असं मत आहे की जर तुम्हाला ट्रू ग्लुटन ॲलर्जी नाही आहे किंवा ग्लुटन सेन्सिटिव्ह नाही आहे तर तुम्ही बेसिकली ग्लुटन खाऊ शकता. उगाच अवॉइड नको करायला. तेही म्हणजे ते ग्लुटन फ्री पण मला फॅडच वाटतं. सगळ्या गोष्टींना ते ग्लुटन फ्री. ग्लुटन शिवाय तुम्ही कसं करणार? कारण तुम्हाला ट्रू ग्लुटनची ॲलर्जी आहे का राईट तरच तुम्ही अवॉइड करा. उगाच म्हणजे खायचं म्हणून ग्लुटन फ्री खायला नको. एक्झॅक्टली. खरंच तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम असेल तर. ग्लुटनवरनंच आठवलं की ऑब्व्हियसली आजकाल थोडंसं व्हाईट फ्लोअरला ब्रेडला जरा व्हिलनच्या नजरेतनं बघण्यात येतं. मात्र आपले मिलेट्स जे बाजरी भाकरी आता हॉट झालेत एकदम. एक्झॅक्टली. आणि मिलेट्स का काही आपण ह्याचा विचार करायला पाहिजे की मिलेट्स आपण भारतामध्ये हे मिलेट्स उगतात राईट. त्यामुळे हे मिलेट्स आपल्याला सात्म्य आहेत. त्यामुळे भाकरी किंवा मिलेट्सचा डोसा किंवा मिलेट्सचा उपमा आपण जर करतो राईट हे आपल्या शरीराला सात्म्य आहे म्हणून डेफिनेटली. याचा अर्थ असं नाही की तुम्ही चपाती खाऊ नका असं नाही. तुम्ही चपातीही खाऊ शकता. बरोबर. डेफिनेटली. फक्त ते म्हणजे जर भाकरी खाल्ली तर इट्स इझियर ऑन युअर गट. इझी ऑन द गट. आणि दुसरं म्हणजे फायबर जास्ती मिलेट्स ह्याच्यामध्ये. हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा काम करायचं राईट ते खूप सारे क्रॉनिक पेशंट बघायचे मी आधी. आणि खूपशा पेशंटना असं होतं की आता ते ज्या स्टेजमध्ये होते प्री डायबिटीस किंवा डायबिटीस तेव्हा मला वाटायचं अरे ह्या लोकांना जर कोणी आधी सांगितलं असतं 5 वर्षाआधी की तुम्ही तुमच्या आहारावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तुमच्या ऍक्टिव्हिटीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तुमच्या झोपेवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा
तर खूपशा गोष्टी ते प्रिव्हेंट करू शकले असते. बरोबर. आणि म्हणून मला वाटलं की आता आयुर्वेदाचं ज्ञान आणि न्यूट्रिशनचं ज्ञान हे एकत्र करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लोकांना हे म्हणजे म्हणतो ना बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, की ईस्टर्न फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी हे दोघंही असले पाहिजे. या आणि तेव्हाच तो होलिस्टिक अप्रोच होईल. ऍब्सोल्युटली. कारण आपल्याला दोन्ही पाहिजे. आयुर्वेद काय म्हणतं हे पण इम्पॉर्टंट आहे आणि मॉडर्न न्यूट्रिशन काय म्हणतं हेही इम्पॉर्टंट आहे. ट्रू. तुझ्याकडे जे काही पेशंट्स येतात कन्सल्टिंगसाठी, आयदर फॉर आयुर्वेद कन्सल्टिंग किंवा डाएट कन्सल्टिंग, त्यांना नॉर्मली त्यांचे जे स्टॅट्स असतात किंवा नंबर्स असतात, शुगर नंबर म्हण किंवा व्हॉट एव्हर दे आर वर्किंग ऑन, त्याच्यामध्ये डिफरन्स बघायला किती वेळ लागतो? साधारण मी सगळ्यांना ते सांगते की तुम्हाला मिनिमम 3 महिने तरी हवेत. आफ्टर ऍटलिस्ट 3 महिने. कारण का तुम्ही एकदाच तुम्ही तुमच्या डाएटवरती एक दिवस तुम्ही फक्त तुम्ही स्टार्ट मेकिंग चेंजेस, तुम्हाला लगेच एक दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक नाही पडणार. पण तुम्ही कॉन्स्टंटली म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये काय चेंजेस आणले पाहिजेत, तुमच्या लंचमध्ये डिनरमध्ये काय चेंजेस आणले पाहिजेत, त्याच्याबरोबर तुमचं ॲक्टिव्हिटी काय आहे, मग तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट काय करता, मग तुम्ही तुमची झोप म्हणजे तुम्ही झोपेला केव्हा जाता, राईट. या सगळ्या गोष्टींचं म्हणजे सायक्लिक काय म्हणतो त्याला इफेक्ट आहे तसं आहे. त्यामुळे ते एका दिवसापासून तुम्ही तो इफेक्ट होणार नाही. ऍटलीस्ट मिनिमम 3 महिने तुम्ही त्याच्यावरती सतत काम केलं पाहिजे. 3 to 6 months. तुझा कस्टमर किंवा जो कोणी पेशंट आहे तो रिलॅप्स होत नाही हे तू हाऊ डू यू टेक केअर ऑफ दॅट? का मी त्यांना ते सांगते की असं आहे की तू कुठेही जा, कुठल्याही डॉक्टरकडे जाशील किंवा ह्याच्यामध्ये असं नाही की तू एकदा गेल्यानंतर तुला लगेच सगळं ज्ञान तुम्ही एका तर नाही मिळणार. पण मी म्हणते माझा अप्रोच कसं तर टीम वर्क आहे, टीम अप्रोच. की मी माझं सगळं आहे की मी हे सांगणार की माझा अप्रोच आहे तुला गाईड करणं आणि तू त्या ड्रायव्हर सीटमध्ये आहेस. यू आर द ड्रायव्हर. तुझ्या वेलनेसचा हेल्थचा हे तू ड्रायव्हर आहेस. बाकी सगळं जे तुझ्या अराउंड रिव्हॉल्व्ह होतं. मी तुला गाईड करणार, पण तुझी ती गाडी कशी तू घेऊन जायची हे तुझ्यावरती आहे. ती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे ते म्हणून ते मिनिमम 3 महिने तरी मिनिमम. कारण का की आपण प्रत्येक वेळी आपण भेटतो की आता तू तुझ्या आहारामध्ये काय चेंजेस केलेस, आता आपण काय वेगळं केलं पाहिजे, हे थोडं मीटिंग टुगेदर मध्ये टच पॉइंट्स असतात मध्ये म्हणजे ऍब्सोल्युटली. अँड देन तुम्ही ट्विक करता. मग ते ट्विक करते मी. अरे बाबा तू हे केलंस, तुझा रिस्पॉन्स कसा होता, तुला कसं वाटतंय, तुझा एनर्जी लेवल कशी आहे, तुझी भूक कशी आहे, मग तुझी झोप कशी आहे, त्यानंतर तुझं बाल मुवमेंट्स कसे आहेत, राईट. ह्याच्यावरती सगळ्यावरती मी त्यांचं विचारते नाही. मी असं नाही की फक्त तू काय खाल्लंस ह्याच्यावरती नाही, पण एव्हरीथिंग ॲट अ. त्यामुळे माझा जो प्लॅन आहे तो सुद्धा एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे तू एक माणूस म्हणजे काय तुझं डाएट कसलं असलं पाहिजे, पण तुझं लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, मग तुझं स्ट्रेस मॅनेजमेंट कशी असली पाहिजे, हेच कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. आणि प्रत्येक ह्या गोष्टीसाठी देर आर लाईक ॲक्शनेबल स्टेप्स तू ऍब्सोल्युटली गोल्स असतात माझे. अरे वा. म्हणजे फक्त असं नाही की फक्त मी तुला काहीतरी दिलं आणि हे कर बस नाही. पण त्याच अकाउंटेबिलिटी. खूपशा लोकांना काय असतं की मला माहिती आहे काय करायचं, सगळ्यांना काय करायचं माहिती आहे, पण ती अकाउंटेबिलिटी नाही. ती कुठे ती अकाउंटेबिलिटी मी त्यांना देते. त्यांना माहिती आहे की 2 आठवड्यानंतर ते माझ्या हे याचं फॉलोअप आहे की तुमचे फूड लॉग्स मला पाठवा आधी, तुमचे ब्लड शुगरचे लॉग्स पाठवा मला आधी, तुमचे वेट लॉग्स पाठवा मला आधी. मग त्या ह्याच्यामध्ये मी डिस्कस करते की आता बाबा तू आता जेवणामध्ये तू हे खाल्लंस, तुझं ब्लड शुगर कसं आहे, ब्लड शुगर का कसं आहे, काय रेस का झालंय, तू काय खाल्लंस, हे मी पॉइंट आउट करते. मग जसं ते आम्ही स्टार्ट वर्किंग एज अ टीम, मग त्यांना ते कळतं की इफेक्ट काय आहे. मी त्यांना ते पण सांगते की ज्या दिवशी तुला वाटतं की तू खूप स्ट्रेस्ड आहेस, तुला बरं नाही आहे, तुझं ब्लड शुगर बघ सगळीकडे असेल वरती खालती, हे स्ट्रेस इफेक्ट आहे. ते काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट प्रकारे इट्स समथिंग व्हेरी सिमिलर टू दॅट. तुम्ही त्याला कीप लाईक म्हणजे आपण म्हणतो ना की आपण थोडंसं ट्विक केलं पाहिजे की त्यांना पण वाटलं पाहिजे अरे हा आता मी हे केलं तर आता मला हा इफेक्ट मला दिसतोय. करेक्ट. माझा एनर्जी चांगली आहे, माझी झोप चांगली आहे, त्यानंतर माझे बाल मुवमेंट चांगले आहेत. आणि तो पॉईंट जेव्हा असतो ना, जेव्हा त्यांना दिसतं की येस इट इज मेकिंग, आय थिंक दॅट इज नॉर्मली द टर्निंग पॉईंट. एक्झॅक्टली. तेव्हा त्यांना कळतं की हो पॉसिबल आहे आणि होऊ शकतं. ऍब्सोल्युटली. कारण तेव्हा ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात, स्वतःच्या हेल्थमध्ये ते इन्व्हॉल्व्ड असतात. ते सांगते मी त्यांना की तुमची हेल्थची रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमची आहे.
म्हणजे जे काही तुम्हाला वाटेल तुमच्या शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. बरोबर. हा, म्हणजे तुम्ही डायटिशियन व्हा किंवा डॉक्टर व्हा, सर्जन व्हा, तुम्ही जाऊन फक्त असं पैसे देऊन सांगू नाही शकत की मेक ऑल माय प्रॉब्लेम्स गो अवे. एक्झॅक्टली, की तुमची इन्व्हॉल्वमेंट हवी आहे ना, कारण शेवटी हे शरीर तुमचं आहे. तू आधी ते म्हटले ते फार छान म्हटली की इट्स अ टीम वर्क. इट्स अ टीम एफर्ट. मी त्याचं सांगते इट्स अ टीम एफर्ट. पण फक्त की तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की दिस इज माय बॉडी. बरोबर. त्यामुळे आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय बॉडी. वाव, सो अमेझिंग. तुझ्याकडे भारतीय लोकच असणारच, अमेरिकन लोक पण येत असणार. मग तू डाएट देताना काय भारतीय डाएटच त्यांना पण देते का? नाही, मी प्रत्येकाला त्यांच्यानुसार मी कस्टमाइज पर्सनलाइज्ड त्यांना देते. मी आपले जे भारतीय लोकांना आपलं भारतीय तुम्ही बेसिकली काय खाता पण त्यांनी थोडंसं ट्विक करून, सेम थिंग आपले जे अमेरिकन आहे ते काय खाता पण थोडंसं ट्विक करून. आपल्या भारतामध्ये पण दिवसातून 2दा जेवायचं. काही लोक असं नवीन आहे की सकाळीच फक्त एकदा जेवायचं, रात्री जेवायचंच नाही. तर असं काही आहे का की आता तू मगाशी म्हटलीस की 12 ते 1 हा तुमचा सगळ्यात चांगला टाइम असतो, भरगत म्हणजे व्यवस्थित तुम्ही जेवू शकता, कारण तेव्हा तुमची ती अग्निक्षमता सगळ्यात जास्त असते. किती वेळ जेवायला पाहिजे माणसाने दिवसातून, याच्यासाठी पण काही फिक्स्ड आहे का? फिक्स नाहीये. का त्याचा उपयोग सांगता मी आयुर्वेदाचा. त्या आयुर्वेदिकचा सांगतो की जसं तुमची अग्नी आहे, जसं तुमचं जी प्रकृती आहे त्यानुसार तुम्ही जेवलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. राईट. म्हणजे एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की ज्यांची प्रकृती हे आहे, पित्त आहे, म्हणजे त्यांची मेटाबॉलिझम खूप चांगली असते, त्यांचा म्हणजे त्यांची पाचन क्षमता चांगली असते. राईट. मग अशा लोकांना काय, फॉर एक्झाम्पल ते सकाळी त्यांनी 9 वाजता खाल्लं त्यांनी, पण त्यांना कसं की एका तासानंतर परत त्यांना भूक लागते, मग त्याने काहीतरी खाल्लं पाहिजे. त्यांना जर ते खाल्ले नाही मग त्यांच्यामध्ये शरीरामध्ये त्यांचा राग होतो, त्यांना खूप असं ते चिडचिड होतं. त्यांना पित्त प्रकृती टिपिकल असे असतात की तुम्हाला दर एका तासाने त्यांना काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण त्यांची जी क्षमता असते त्यांची पचनाची. त्याच्या उलट जे कफ प्रकृती असते, राईट, तरी सकाळी 10 वाजता खाल्लं तरी त्यांना दुपारी 3-4 पर्यंत त्यांना भूक लागत नाही, कारण त्यांची जी अग्नी आहे ती थोडी कमी असते. आणि वात असतात प्रकृती काय करतात, आता आम्ही आपण दिवसाला चरतो तशी असते त्यांचं जेवणाचं आहे. म्हणजे आता 10 वाजता काहीतरी खाल्लं, परत 11 वाजता काहीतरी खाल्लं, पण असं नाही की भरगतचं खाल्लं, थोडं. हे टिपिकल म्हणजे चरतात म्हणतो ना, चरणं. राईट. हे टिपिकल वाताचं असतं. बरोबर. त्यामुळे तसंच आयुर्वेद म्हणतं की तुमची जशी प्रकृती आहे त्याच्यानुसार तुम्ही खाल्लं पाहिजे, कारण ते आपले दोष आहेत ते बॅलन्स मध्ये पाहिजे. बेसिकली असं म्हणजे हार्डकोर प्रिस्क्रिप्टिव्ह जेव्हा पण कोणी काही सांगतं की एकदाच जेवा किंवा 2दा, तेव्हा यू हॅव टू बी केअरफुल. एक्झॅक्टली. कारण तुमची प्रकृती कशी आहे. पण जर मी सांगितलं की जर कोणी पित्त असेल त्यांना तुम्ही सांगा तुम्ही दिवसात फक्त एकदाच खा, त्यांना तर जमणार नाही, कारण त्यांना ऍसिडिटी राहील, त्यांना खूप ऍसिडिटी होईल त्यांना. बरोबर. तू हे दोष बद्दल बोलते, पित्त, वात, मन, तुमची प्रकृती, हे आपल्याला सेल्फ आयडेंटिफाय करता येतं का? थोडंसं आहे, पण इट्स ऑलवेज बेटर तुम्ही एका वैद्याकडे जा, गायडन्स घ्या. कारण ते काय करतात की वैद्य जे आहेत, जे ट्रेंड आहेत, ते बघतात तुमची आधीचे हिस्ट्री काय आहे, तुमचं जे सिम्पटम्स काय आहेत, त्याच्यानुसार तुमची प्रकृती काय असू शकेल ते त्याच्यात सांगू शकतात. तुम्ही थोडासा तुम्हाला अंदाज येईल, पण ऍक्च्युअल तुमचं जे सिम्पटम्स आहे ते तुमचे आधी तुमची जी हिस्ट्री आहे त्याच्यानुसार ऍक्च्युअली तुम्ही एका वैद्याकडे जा आणि वैद्याचं गायडन्स घ्या, तुम्हाला जर आयुर्वेदिक गायडन्स हवं असेल. आपल्या भारतीय लोकांसाठी ही जे मॉडर्न लाईफस्टाईल डिझिजेस आहेत, डायबिटीज म्हण, बीपी म्हण, व्हॉटएव्हर, ही अवॉइड करण्यासाठी काही आयडियल बेसिक डाएट आहे का आपल्या भारतीय लोकांसाठी, जो आपण दररोज खाऊ शकतो? डेफिनेटली. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडं काहीतरी जे खाणं असेल ते गरम असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पोहे खा किंवा उपमा खा, हे थोडं काहीतरी गरम खा. आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला जमलं तर, डिपेंडिंग ऑन तुमच्याकडे किती टाइम आहे, राईट, तुमचे आपण मिलेट्सची तुम्हाला भाकरी तुम्हाला जमत असेल दॅट्स द बेस्ट. ओके. नाहीतर मिलेट्सचे तुम्हाला डोसा असेल किंवा ते घ्या, किंवा जे आपण म्हणतो की खिचडी. ओके. थोडी खिचडी खा, म्हणजे मुगाची आणि मुगाच्या डाळीची खिचडी. चालेल का? मला आवडते. मूग का म्हणते, कारण इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा मूग म्हणतात की सर्वात इझी डायजेस्टसाठी. तूर अवघड मला सांग, तर मुगाची खिचडी
आणि आम्ही म्हणतो आयुर्वेदामध्ये तुम्ही मुगाची खिचडी तुम्ही सकाळी खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये, दुपारी लंचमध्ये खाऊ शकता, संध्याकाळी जेवणासाठी डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता. वा. आणि संध्याकाळी सुद्धा मग संध्याकाळी थोडंसं पचायला हलकं असं खा, पण अगेन कुक्ड, शक्यतो कुक्ड खा. आणि संध्याकाळी सॅलड वगैरे अवॉइड करा. तुम्हाला सॅलड खायचं असेल म्हणजे अर्धा कप खा तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या लंचमध्ये. संध्याकाळी दही खाता येतं का? संध्याकाळी आता दही सुद्धा, तर खूपशा लोकांना वाटतं की दही हे थंड आहे, पण आयुर्वेदाने काय सांगतोय की दही ऍक्च्युली उष्ण आहे. तर दह्याचं ताक प्या तुम्ही. दही ऍक्च्युली उष्ण आहे? दही उष्ण आहे. रिअली? पचायला. आपण तर ते म्हणतो ना पोटातले शांतता, थंड म्हणजे पोटात गरम झाले, अरे ते दही दे म्हणजे काय. तुम्ही ऍक्च्युली ताक प्या. हा, तुम्ही दुपारी थोडंसं तुम्ही दही खाल ठीक आहे, कारण का दही ऍक्च्युली पचायला सुद्धा जड आहे आयुर्वेदाप्रमाणे. त्यामुळे तुम्ही दही केव्हा खाल्लं पाहिजे? दुपारी, जेव्हा आपली डायजेशनची कपॅसिटी जास्ती असेल तेव्हा. संध्याकाळी ताक प्या, पण अगेन कुठल्या सीझनमध्ये, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वाव, व्हेरी नाईस. आता आपल्या प्रेक्षकांना हे आजकालचे जे मॉडर्न लाईफस्टाईल डिझिजेस आहेत हे जर अवॉइड करायचे असतील फ्युचरमध्ये, तर अशा काही तू टिप्स त्यांना देऊ शकते का? व्हॉट दे शुड डू, की तुम्ही जर हे गोष्टी केली तर देर आर गुड चान्सेस की तुम्हाला हे पुढे जाऊन ही अशी त्रास जे आहेत, अशा व्याधी ज्या आहेत त्या होणार नाही तुम्हाला. सर्वात इम्पॉर्टंट पहिलं म्हणजे तुमच्या जेवणावरती, आहारावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. राईट. तुम्ही तुमचं ज्या सीझनमध्ये जसा जे काही लोकल आहे ते तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या आहारामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी थोडं कमी खा, लाईट खा, पचायला हलकं खा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जेव्हा तुम्ही झोपायला जाता, राईट, अर्धा तास आधी जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे ते कम्प्लिटली बंद करा. कारण आपले जे ब्रेन असतं, राईट, पूर्ण दिवसात आपण लॅपटॉप म्हणा किंवा आपलं फोन म्हणा, कॉन्स्टंटली आपण ते म्हणतो ते वायरिंग असतं, तेव्हा आपल्या ब्रेनला सुद्धा ते डाऊन टाईम हवंय. तर अर्धा तास आधी कम्प्लिटली सगळं बंद करा, आणि मग हवं असेल तर मग तुम्हाला शांत झोप लागते. एक म्हणजे मॅक्सिमम त्याला 9:30-10 पर्यंत आपलं झोपलं पाहिजे. आपण काय करतो 10, 11, 12. जेवढं तुम्ही अगेन्स्ट बायोलॉजिकल क्लॉक तुम्ही झोपता, त्याचा परिणाम आपल्या याच्यावरती मेटाबॉलिझमवरती होतो. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्ही जे काही तुम्ही ऍक्टिव्हिटी करता, राईट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे सुद्धा इट्स कन्सिडर्ड अँटी स्ट्रेस टेक्निक सुद्धा. त्यामुळे आहार, विहार, झोप, निद्रा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या 4 गोष्टींमध्ये तुमचं लक्ष असलं पाहिजे. मी सगळं प्रेटी मच फॉलो करू शकतो, फक्त अर्धा तास झोपेच्या अगोदर मोबाईल ठेवणं साईडला हे जरा फारच जास्त. ते कसं करायचं? आपला मोबाईल बेडरूम मध्ये न ठेवता बाहेर ठेवा. चार्जिंगला दुसरीकडेच ठेवा. दॅट्स ऍक्च्युअली गुड हॅक. दुसऱ्या रूम मध्ये चार्ज करा त्याला. कारण काय आता कॉन्स्टंट कोणाचा फोन आलाय का, काय आहे का, आणि इव्हन ते आपलं ते व्हायब्रेशन किंवा एक म्हणतो ना, आणि ते एन्झायटी असते. ते नुसतं नोटिफिकेशन जरी दिसलं तरी कोण काय बोलतंय, एक्झॅक्टली, अँड युअर माइंड देन स्टार्ट स्पिनिंग. मी जरा बघ चेक करतो, मी जरा हे करतो, त्यामुळे आपल्याला झोपेवरती पण परिणाम होतो. राईट. आपल्याला झोप चांगली पाहिजे, कारण का झोप चांगली असेल तर आपली पचन पण चांगली असेल, पचनशक्ती चांगली असेल. झोप फार महत्वाची, खूप महत्वाची. कारण झोपेच्या ह्याच्यामध्ये काय आहे, बेसिकली इट्स द टाइम व्हेन अ बॉडी इज रिबिल्डिंग. आपले जे एन्झाईम प्रोड्यूस होतात, जे हार्मोन असतात, आपले मसल जे मेंटेनन्स होतं, ते त्या स्लीप टाईममध्ये होतं, झोपेच्या टाईममध्ये. आणि झोपेच्या टाईममध्ये जर कॉम्प्रोमाइज झालं तर दुसऱ्या दिवशी काय वाटतं की खूप असं एनर्जी कमी आहे असं वाटतं, राईट. पण हे जे कंटिन्यू झालं खूप वेळा, मग ते स्ट्रेस अक्युम्युलेट होतं. उद्याला तू म्हटली झोपायला पाहिजे, विच आय रिअली अग्री अँड लाईक. मी पण लवकर आय एम लाईक अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज काइंड ऑफ पर्सन. आयुर्वेदामध्ये सकाळी उठण्याला फार महत्व आहे, राईट. खूप म्हणजे आपण म्हणतो की ब्राह्ममुहूर्त म्हणतो ना सकाळी. म्हणजे तुम्हाला मी माझ्या मुलांना मी ते सांगते, तुला जर कुठलीही गोष्ट शिकायची असेल, कुठलेही कन्सेप्ट तुला जर चांगले करायचे असतील, तुम्हाला जर जे आपण म्हणतो की आपल्याला जे यू वॉन्ट टू स्टडी, तर बेस्ट टाइम कुठला आहे? सकाळी 4 o'clock इन द मॉर्निंग, द बेस्ट टाइम टू स्टडी. ब्रह्ममुहूर्त म्हणतो ना, लॉंग टर्म मेमरी मध्ये जाऊन बसते डायरेक्ट. एक्झॅक्टली. आपण मेडिटेशन करतो किंवा इट्स वन ऑफ द बेस्ट टाइम्स.
त्याच्या मागेही कारण असेल, कारण बॉडी इज लाईक काइंड ऑफ रिलॅक्स सेटल्ड आणि यू कॅन जस्ट फोकस. तुमचं पूर्ण एनर्जी तिथे तुम्ही टाकू शकता. एक्झॅक्टली. त्यामुळे सकाळी तुम्हाला जे काही कुठलंही स्टडी करायचं असेल, म्हणजे तुम्हाला इव्हन मेडिटेशन करायचं असेल, ते वन ऑफ द बेस्ट टाइम इज अराउंड 4 o'clock. अमेझिंग. 4 वाजता उठणं अवघड आहे थोडंसं, पण गुड टू हिअर. मला हेल्थ ऑब्व्हियसली इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, राईट? कारण इम्पॅक्ट आपल्याला पण होत असतो कधी ना कधी. त्याच्यामुळे अशा गप्पा मारायला आणि असं शिकून घ्यायला फार आवडतं. त्याच्यामुळे थँक्यू सो मच गौरी फॉर ऑल युअर टाइम. आपल्या प्रेक्षकांना जर तुझ्याशी संवाद साधायचा असेल तर ते तुला कसा कॉन्टॅक्ट करू शकतील? तर ते बेसिकली दे कॅन रीच आउट टू मी थ्रू माय वेबसाईट. इट्स आयू न्यूट्रिशन, www.inutrition.com. दे कॅन ऑल्सो मला फोन करू शकतात. माझा फोन नंबर आहे 9729990203. हे सगळे डिटेल्स मित्रांनो तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडतीलच. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथे लिंक आहे, तिथे नंबर पण आहे. प्लीज गौरीला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या काय जे डाएट्सचे आणि बाकीचे प्रश्न असतील ते त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घ्या. थँक्यू सो मच गौरी फॉर ऑल दिस ऑसम ॲडवाईस. जसं मी आधी म्हटलं तसं मला फुल खात्री आहे की ह्या एपिसोडमधून भरपूर लोकांना भरपूर काही नवीन शिकायला मिळालं आहे आणि एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट डेफिनेटली कोणाला म्हणजे लोकांच्या आहारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये डेफिनेटली काही ना काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल या पॉडकास्टमध्ये. सो थँक्यू वन्स मोर. अप्रिशिएट युअर टाइम. थँक्यू सो मच अमेरिकन भाऊ की तुम्ही मला ती संधी दिली. आणि आय वॉन्ट टू डेफिनेटली गिव्ह यू पुस्तक आहे प्रायमर इन आयुर्वेदा. हे मी को ऑथर केलं आहे. हे अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. वा, तुम्ही लिहिलेलं आहे? हा, हे मी आणि माझी आणखी एक मैत्रीण आहे, ती पण डायटिशियन आहे. तिचं नाव पुष्पा सौंदरराजन आहे आणि मी दोघींनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि अमेझॉन वरती सुद्धा हे आहे. वा. आणि हे बेसिकली आयुर्वेदावरच बेसिकली सांगितलेलं आहे. मित्रांनो, ह्या पुस्तकाची अमेझॉनची लिंक पण तुम्हाला खाली युट्यूब डिस्क्रिप्शन मध्ये मी देईलच. प्लीज जा आणि हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा. आपली आयुर्वेदा फिलॉसॉफी खरंच वन ऑफ द ओल्डेस्ट फिलॉसॉफीज, वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टम्स इन द वर्ल्ड आहे आणि भरपूर आजकाल त्याला एक्सेप्टन्स वेस्टर्न वर्ल्ड मध्ये पण मिळायला लागलाय. आणि कधी कधी वाईट वाटतं की कधी कधी आपणच ती फिलॉसॉफी, ती सिस्टम एवढी एक्सेप्ट करत नाहीये. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला एक फक्त चांगलं सूत्र सांगायचं इकडे. आयुर्वेदाचं खूप चांगलं सूत्र आहे की समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रिय प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वास्थ्य इतभिधीयते. म्हणजे आयुर्वेद सांगतो की सम अग्नी म्हणजे आपली अग्नी चांगली असेल, समदोषाः म्हणजे आपले जे दोष आहे ते बॅलन्स्ड आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु, धातू म्हणजे आपले जे वेगवेगळे आम्ही आयुर्वेदामध्ये म्हणतो की जे काय मिनरल्स वगैरे. हा, बेसिकली काय म्हणतात की धातू म्हणजे आपण मसल्स किंवा जे काही लेयर्स आहेत, राईट, ते हे ह्यांची क्रिया चांगली असेल. समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रिय म्हणजे आपले एलिमिनेशन पण नीट होत आहे. प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन हे सुद्धा आपले प्रसन्न असतील, हे सगळे जर एकत्र चांगले एकत्र दे आर वर्किंग टुगेदर, स्वास्थ्य इतभिधीयते म्हणजे तेव्हाच म्हणतात, मग तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपण स्वस्थ आहोत. म्हणजे मनाचा शरीराचा संबंध आहे हे आयुर्वेद सांगतं. वा. मनाचा इफेक्ट शरीरावरती आणि शरीराचा इफेक्ट मनावरती. बरोबर आहे. म्हणजे इट्स नॉट जस्ट तुमची बॉडी, इट्स लाईक द होल थिंग. एक्झॅक्टली. म्हणजे द होल थिंग, होल अप्रोच जो आहे आयुर्वेदाचा, याचा होल पर्सन अप्रोच जो आहे हो आयुर्वेदाचा आहे. वा, व्हेरी नाईस, व्हेरी फॅसिनेटिंग. थँक्यू सो मच गौरी. पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.